मग ती बाई पूर्ण जळत 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 हॉलमध्ये आले किचन मधून. तर तिला वाचवायला हा पण जळाला, तिचा नवरा. अरे तो बापरे. शॉट पूर्ण घरात पसरला. त्या पोरीला शॉक लागला. ती पोरगी जागीच. तशीच तिला चिटकेल. एक मुलगी राहायची, तिला ना अंगात यायचं. अच्छा. म्हणजे काय कार्यक्रम असला हम्म. अंगात येईल, भूतबाधा असली त्याला बाधायची नव्हतं का. ती जळलेली बाई ही तिच्या याची आई. शरीरात आलेली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये द ट्राय टॉक मध्ये. तर आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहे विवेभाऊ काळे. नमस्कार विवेभाऊ, नमस्कार. कशा आहात? म्हणजे एकदम तर जसे आपले व्हिडिओ व्हायरल होत आहे किंवा स्टोरी व्हायरल होत आहे, त्या पद्धतीने आज काय नवीन स्टोरी किंवा नवीन किस्सा तुमच्याकडे आहे ते सांगा. नवीन किस्सा असा आहे, खूप जुना किस्सा आहे. जेव्हा मी 5-6-7 वर्षाचा असेल, हम्म. समजत पण होतं नाही काही काही गोष्टी. 7-8 वर्ष असेल, 7-8-9 वर्षाचा. तर आम्ही तिथे राहायचो. प्रेस क्वार्टर होता, वडील प्रेसमध्ये होते आमच्या. हम्म. प्रेस सरकारी क्वार्टर मध्ये आम्ही राहायचो. तर अशा तिकडे अशा चाळी राहायच्या, 2 बिल्डिंग 3 बिल्डिंग अशा आजूबाजूला हम्म. त्याच्या चाळी राहायच्या. तर त्या ठिकाणी असा किस्सा घडला होता. एक कुटुंब होतं आमच्या मागच्या चाळीमध्ये. हम्म. बायको, नवरा, 5-6 वर्षाची एक मुलगी हम्म. आणि 1.5-1 वर्षाचं त्यांचं एक लहान बाळ होतं. हम्म. आणि ती वरती राहायची. असे बिल्डिंग खाली एक, वरती एक, परत बाजूला एक, वरती एक, असे एका रो मध्ये रो हाऊस. 8 घर. रो हाऊस नव्हते, असे 8 घर होते नाही हम्म. का, प्रेस क्वार्टर होते तसे. तर ती जिला तो किस्सा झाला ते वरती राहायचे आणि तिची बहीण त्यांच्या खाली राहायची नाही. हम्म. तर ते लहान बाळ होतं तिचं 1.5 वर्षाचं, ते तिच्या बहिणीकडे खाली खेळत होता. आणि वरती इथं चालू होता स्वयंपाक. 8-9 वाजले असेल, किचन मध्ये स्वयंपाक करत होते. तिचा नवरा टीव्ही बघत होता आणि लहान मुलगी अशी खिडकीमध्ये बसून हम्म. आजोबा खालून जाणाऱ्या गाड्या येणं बघत असं नाही, तिथे तिथं खेळत होते. तर अचानक तिला झाला शॉर्ट सर्किट. ती मिक्सर करत होती, शॉर्ट सर्किट झाला, पूर्ण जळायला लागली घर. हा, म्हणजे शॉर्ट सर्किट झालं, ती जळाली. इकडून त्या वायरी वगैरे जळत जळत, पडदे जळ, सोफा जळ, प्रत्येकाने का असं पटकन पेट घेतला. असं तिथे गिजर, गॅस गिजर होतं, ते जळायला लागलं. मग ती बाई पूर्ण जळत 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 हॉलमध्ये आले किचन मधून. तर तिला वाचवायला हा पण जळाला, तिचा नवरा. अरे बापरे. सोफा होता, सोफ्याने पेट घेतला. काही लाकडाच्या वस्तू असेल, शोकेश वगैरे, ते पेट घ्यायला लागलं. आणि मुलगी जी याला होती खिडकीमध्ये, खिडकीच्या बाहेर कसे ते लोखंडी होते ग्रिल. जेव्हा शॉर्ट सर्किट झालं ना, तेव्हा तो शॉर्ट पूर्ण घरात पसरला. त्या पोरीला शॉक लागला. ती पोरगी तशीच तिला चिटकेल. ना बाहेर पडली ना काय. पूर्ण कुटुंब एका ह्याच्यात मेलं, पूर्ण जळून नाही का, सगळे जळून. बाहेरून आगीचे लपटे येत होते, सगळे बघत होते नाही का. मग सगळे धावत गेले, इकडून पाणी आण टाक वगैरे. तोपर्यंत सगळ्यांचा सगळं जीव गेला होता. मग पोलीस आले, पंचनामा वगैरे झाला. तर साधारण आता दशक्रिया विधी करतात. त्याची बहीण खालीच राहायची, त्या बाईची बहीण नाही का, त्यांचे नातेवाईक वगैरे त्यांनी ठरवलं का 10 दिवसांनी आपण काही कार्यक्रम असेल तो करून घेऊ. पण त्या बाईचा जीव अडकला होता तिचा मुलामध्ये. जी जळाली ना, तिचा मुलगा खाली तिच्या बहिणीकडे खेळत होता, बरोबर. तर तिचा दशक्रिया विधी व्हायच्या 2-3 दिवस आधी त्याच चाळीमध्ये ना एक मुलगी राहायची. तिला ना अंगात यायचं. म्हणजे काय कार्यक्रम असला अंगात येईल, भूतबाधा असली त्याला बाधायची, लवकर बाधायची तिला नाही का, कॅप्चर करून घ्यायचं. तर ती बाई त्या काही दिवसांनी तिच्या अंगात आली, तिला बाधली. ते बाई तिची आई, त्या पोराची आई. हा, जी जळाली ना बाई, तर दुसऱ्या पोरीला, बाजूच्या चाळीतल्या पोरीला तिला बाधली. आणि ते खूप वेड्यासारखे करायला लागले, एकदम वेड्यासारखे नाही का. कुठे काय, म्हणजे तिला कळतच नव्हतं काय करत. तिला बांधून ठेवलं त्याच्या घराच्यांनी. काय झालं नाही का, तिला बांधून ठेवलं. ती वेगळ्या आवाजातच बोलायचे, काय मला सोडा, माझा मुलगा कुठे आहे. आता कोणाला माहित नव्हतं का ती जळलेली बाई तिच्या शरीरात आलेली नाही का, माझा मुलगा कुठे आहे. मग तिथं पाठीमागे ना एक बाबा राहायचे, तंत्र करणारे बाबा असतात तिथं. म्हणजे थोडं पुढे गेलंच राहायचं असं, पण जवळच होते, काही साधारण अर्धा किलोमीटर वसाहत मध्ये नाही का. मग तिथे गेले, त्या बाबांना बोलून आणलं. आम्ही पण पाहतो बरं का, आम्ही लहान आमच्या काय, आम्हाला तेव्हा एवढी समज पण नव्हती, पण मग कळतात नाही का. मग नंतर गोष्टी हळूहळू मोठं झाल्यावर पण सांगायचं नाही की असं झालं तसं झालं. तो बाबा आला, तिला बांधून ठेवेल नाही का. मग त्या बाबांनी काय तंत्रमंत्र केले. तू कोण आहेस, का आलीस. मग ती सांगते, मी अशी मला माझ्या मुलाला बघायचंय. ती जळाली ना, तिथं मुलगा तिच्या बहिणीकडे खेळत होता. मग तेव्हा मोबाईल वगैरे जास्त नव्हते, बरोबर. पिसून त्यांना
कॉल केला तिच्या बहिणीला. त्यांनी काय जळालं, त्या बिल्डिंग वाले सगळे घर सोडून निघून गेले, मग तिथं नको राहिला असं. मग तिला कॉल केला, असं असं तुमचं झालंय का, त्या मुलाला घेऊन. ते मुलाला तिथे घेऊन आले. त्या मुलाला पाहून जे मुलीच्या शरीरात ती होती ना, ते एकदम शांत झाले आणि एकटक त्या मुलाकडे पाहत होते नाही का. मग तिची बहीण म्हटली का ताई, मी तुझ्या मुलाला सांभाळेल, तू काही टेन्शन घेऊ नको ना, तुझा काही मुक्त व्हायचं होऊन जाईल नाही का. ते बोलली, ती तिच्या अंगातून निघून गेली आणि ही पडून गेली नाही का, ती निघून गेली. तो किस्सा झाला. मग काही वर्षांनी तिथं म्हणजे काहीच घडत नव्हतं, गोष्टी घडत नव्हत्या, काही घडत नव्हत्या. आणि मोठे मुलं होते त्या टायमाला, मोठे पोर, त्यांच्यामध्ये ना बेट लागायची, कुठली पण बेट लागायची. असं करायला तुम्हाला 500 रुपये, असं करा, आजची पार्टी माझ्याकडून, असं करा. ते मोठमोठ्या पोरांमध्ये नाही का कायम बेट लागायचे. काय फंक्शन असला का बेट लागायचे त्यांच्या. हळदीमध्ये कोणाच्या असलं पिले खाली त्यांच्यात बेट लागायची. तर त्यांनी बेट लावली का त्या जळलबाईचं घर आहे तिथं जायचं, तिथलं दार वाजून यायचं रात्रीवर का 12-2 वाजता पेल्यानंतर त्यांची ती बेट लागली. आता तिथं काय ते सगळं जळेल होतं, अर्धा दरवाजा जळेल, अर्धा उघडा नाही का. तर तिथं तर कोणी जातच नव्हतं. तर त्यांनी बेट लावली, 3 जण गेल्यावर प्यायचं, बाकी ते खाली उभे राहिले का आम्हाला आवाज आला पाहिजे दरवाजाचा. तर गेले, ज्यांनी लात मारले ना तो जागीच मेला. अरे बापरे. त्याचा जीव डायरेक्ट जागीच गेला. बाकीचे 2 घाबरत दरवाजा लात मारली आणि मेले, जागीच मेला तो. आणि दोघांनी जे पाहिलं, आता पूर्ण अंधार काळोख, तिथं जाळायला सगळं तसंच नाही का. ते आले खाली, पळा पळा म्हणे नाही का, दिग्या गेला म्हणजे, दिग्या पडला म्हणे नाही का. मी काय करायचं, जायचं कवर, आता त्याला कसं सोडून जाणार. तर दिग्या मरतो. दुसरं म्हणजे पोलिस आता पंचनामा होतो का, त्याचं कारण निघतं का अटॅकने गेला. का गेला ते या पोरांना माहित असतं, पण ते सांगते नाही कोणाला. मग तिथं परत स्टॉप होतं, तिथं जाणं येणं सगळं सील करून टाकतं. तर काही वर्षांनी ना बॅक साईडला आमचा एक मित्र राहतो, त्याच्याकडे सुट्ट्या लागल्या का त्यांचा एक भाऊ यायचा, मोठाच होता तो त्या टायमाला, साधारण 18-20. पण त्याला पण ना दिसायच्या गोष्टी व्हिज्युअल व्हायचं नाही, काय घडलं, काय झालंय, काय नाही. आणि ज्या तिथं जे घर होतं त्या समोर असं मार्केट होतं, दुकानं, भाजीपाला, किराणा दुकान असे. तर त्या बोळीतून जाताना ना तो दुकानात गेला, येताना त्याला जी जशी जळत होतं ना त्याला ते दिसलं, ते चित्र सगळं दिसलं त्याला, ते जळताना जळत. त्याचं तिला काहीच होऊन त्याला वर्ष झाले, तर खूप वर्ष त्याला ते दिसलं. तो तिथून पळत पळत डायरेक्ट घरी गेला त्याच्या भावाच्या इकडे. त्याला सांगताच येत नव्हतं का काय. 2-3 दिवस तो जाम वाईट डोळे करेल. त्याला तिथून हॉस्पिटलला नेलं, 3-4 दिवस हॉस्पिटलमध्येच होता तो. त्याला डॉक्टर म्हणे काय झालं आम्हाला कळत नाही, रिपोर्ट तर सगळे नॉर्मल होत आहे, काय होत आहे काय. बरोबर जो बाबा होता ना, त्या बाबांना सांगितलं का नॉर्मल रिपोर्ट आहे, असं असं का. त्याला काय झालं नाही. बाबा गेले, बाबांनी पाहिलं नाही का, बाबांनी सांगितलं याला बाधलंय नाही का, ती गोष्ट बाधली. बाबांनी काही जे त्यांचं तंत्र केलं असेल, तो नीट झाला हळूहळू. नाही मग त्याला विचारलं तुला, मग त्याने तो किस्सा सांगितला का मला तिथं जळताना 2 जण मला दिसले, म्हणजे तो माणूस आणि ती बाई. त्याच्यामुळं मी हे झालं होतं, त्याच्यानंतर मला काहीच आठवत नाही. तर असा तो तिथला किस्सा घडला होता. त्याच्यानंतर ना ते पूर्ण सील करेल. आता तर वसाहत तर नाहीच आहे, खूप क्वचित लोक तिथं राहतात. आणि त्या टायमाला तो किस्सा असा घडलेला, म्हणजे आता तसं आता काही नाही, पण असू पण शकतं. नंतर ना तिथं कोणी गेलं पण नाही, काही नाही. आणि तो किस्सा तिथं दबला गेला. ओके. तर बघितलं मित्रांनो, विवेक भोकाळे यांनी जी आज स्टोरी सांगितली एकदम 100% म्हणजे 100% खरी कहाणी होती. आणि अशाच नवीन खरी कहाणी ऐकण्यासाठी किंवा बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओजला लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. धन्यवाद.